नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि हे बघा आपण पोपटी बनवायला लावलाय. तर आता हे समोर मडकं दिसते तुम्हाला, आग पेटते आहे. आता याच्यामध्ये आपण पोपटी ठेवलेली आहे. थोड्या वेळात ती तयार झाली तर आम्ही तुम्हाला दाखवू. व्हिडिओ आमचा पूर्ण बघत राहा. आपली पोपटी आता तयार झालेली आहे. चला काढूया पोपटीचं मडकं, आपण आता उचलूया. हे बघा, सगळी आग बाजूला केली आहे आता, आणि मडकं आता आपल्याला उचलायचं आहे. आणि मडकं उचललेलं आहे. चला आता काय होते, कशी निघते बाहेर आपली पोपटी बघूया. हे बघा, या कसं तोंड आहे. हे बघा, पोपटी आपली शिजलेली आहे, एकदम गरमागरम. आणि आता काढायची आहे ती आपल्याला मडक्यातनं बाहेर. चला काढा, चला काढा काढा काढा. आपली ताई, खुशाली ताई आता पोपटी बाहेर काढत आहे. भाऊजी सांगतात, घ्या ना घ्या ना घ्या ना, वाफ लागेल. हातात रुमाल घ्या, टॉवेल घ्या, काय घ्यायचं ते घ्या, कपडा. बघूया आपली पोपटी शिजलेली आहे. त्यापूर्वी आपल्याला दाखवतो, हे बघा, इकडे मंचुरियन रेडी आहे आणि इकडे शेजवान रेडी आहे. मंचुरियनचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे, मंचुरियन खाल्लेले आहेत, भरपूर खाल्लेले आहेत. आता ह्यांची बारी आहे, आम्ही खाल्लेली आहे पतंग उडवता उडवता. पोपटी झालेली आहे, पोपटी झालेली आहे, तोंड उघडलेलं आहे. आणि आता ताटामध्ये काढत आहे. ते बघा, किती गरमागरम गरमागरम पोपटी काढायचं चालू आहे. शेवग्याचे शेंग पडलेली आहे, रताळूचा तुकडा पडलेला आहे. हे काढा त्याच्यातली अंडी. अंड वरतीच दिसत आहे आपल्याला. अंड कटकन फुटलं का पुटकन वाजलं. रताळू, अरे घ्या ना, चम्मच घ्या ना, काढा रे. खाया 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 फटाफट. आमची खुशाली ताई, तिच्या घरी आपण आलेलो आहेत आणि ही पोपटी बनवलेली आहे. हे बघा, अंडा. अंडा खाणे का. काल मग कालचा वार एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, म्हणून आम्ही खाल्लं नाही. आज बनवतोय आणि आज बनवलेली आहे. आज आपण पोपटीचा आनंद घ्यायचा आहे. आणि बघा कशी तोंड बघत आहे ती. यो बारक्या, इकडे ये आरू. आम्ही बाहेर मस्त बसलेले आहेत, घराच्या मागे पाठीमागे बसलेलो आहोत. हे बघा, कोबी कापलेला आहे मंचुरियन सोबत खायला. ना मंचुरियन बघा, ताटातले मंचुरियन संपलेले आहेत. तुम्हाला दाखवलं होतं मी पहिला मंचुरियन. आणि पोपटी बघा, आपली पोपटी निघत आहे. चिकनचे पीस पण निघालेले आहेत, एकदम जबरदस्त. वाफ बघू शकता पोपटीची, ओरिजिनल. म्हणजे असा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, आधी पण बघितला असेल, परंतु हे बघा, आम्ही तुम्हाला अगदी समोर दाखवतोय. आपण थम्सअप घेतलेला आहे, थम्सअप मंचुरियन सोबत संपलेला आहे. आणि वाफ, आणि वाफ कशी निघत आहे. अंडी पण आहेत, चिकन आहे, रताळू आहेत, शेवग्याच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्ये पावटा टाकलेला आहे आपण, तुरीच्या शेंगा आहेत. हे बघा, अजून मध्ये बाकी आहे, अजून खजाना. गरमागरम वाफाच वाफा निघत आहेत. आता आम्ही पोपटी खायला सुरुवात करणार आहोत, तुम्ही पण या. हे बघा, अशा अशा प्रकारे निघालं तर खूप छान. नाहीतर मग ते काही वेळेस कसं होते, तो बुराड्याचा जो पाला आपण टाकतो मध्ये, तो पण बाहेर येतो. आता हे बघा, आमची कशी साफ सुथरी पोपटी निघालेली आहे एकदम. जे पण टाकलं होतं एकदम व्यवस्थित बाहेर आलेलं आहे. त्याच्यात कचरा जसा दिसत नाही. म्हणजे आपण जो टाकतो बुराड्याचा पाला, तो बुराड्याचा पाला पण आपण बाजूला करून टाकलेला आहे आणि व्यवस्थित सगळं बाहेर निघालेलं आहे. इथे एक जोक झालेला आहे. तो जोक म्हणजे काय माहित आहे का? हे बघा, बारक्या आमचा बसला खायला, पण बिचारा उठला. उठण्यामागचं कारण काय? यांचा गुरुवार आहे आज. खुशालीचा पण गुरुवार आहे. तिकडे भावजी बसलेले आमचे, त्यांचा पण गुरुवार आहे. ही गुरुवारवाली माणसं म्हणजे आमचा जिज्ञेश ना आमचा तडाखा येणार आहे याच्यावर. तर तुम्ही पण या, कारण एवढी पोपटी आम्हाला संपणार नाही. तुम्ही पण खायला या. एवढी पोपटी आम्ही बनवलेली आहे, तर तुम्ही पण आलात तरी चालेल, कारण आमच्याकडे माणसं जास्त आहेत पण खाणारी कमी आहेत. कारण यांनी काल खाल्लं नॉनव्हेज, आम्ही काल खाल्लं नव्हतं. कालचा शुभ दिवस होता, एकादशी होती आणि त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, म्हणून आम्ही त्या दिवशी खाल्लं नाही. आज आम्ही बनवलं, आज खातोय. पोपटी कशी शिजली तुम्हाला दाखवतो. चिकन बघा, एक नंबर शिजलेला आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट. या चिकन खायला, हे बघा, हे बघा दाखवतो. हे बघा, काय नरम झाले, चिकन आहे. कण पण पोपटी मधले कण जे आपण पहिला कोलपड म्हणून ओळखायचो, परंतु आता हे
बाजारात विकत भेटलेलं ते गुलाबी कलरचं झालेलं आहे. आपलं गावठी पण आहे, परंतु लोकं हे याचा जास्त वापर करतात आता. त्यानंतर तुम्हाला रताळू दाखवतो. हा बघा, रताळू. तुरीच्या शेंगा पण खूप छान प्रकारे शिजलेल्या आहे. ह्या पावट्याच्या शेंगा दाखवतो. एकदम छान प्रकारे शिजलेले आहेत. अंडी आपल्याला फोडायची आहेत. अंडी साफ नाही केलेली. कारण आपल्याला हेच खायला मजा आलेली आहे. हो बादशाह खाणार नव्हता. रावलं नाही. शेवटी त्याने सुरू केलं खायला. हार्दिकने शेवग्याची शेंग पण टेस्ट केलेली आहे. इकडे टाकलेली आहे मी. एक नंबर शिजलेली आहे शेवग्याची शेंग. आणि आता अंड सोडलेलं आहे. ते अंड बघा. एक नंबर झालेलं आहे बघा कसं. लाल होऊन गेलेलं आहे. एवढं मध्ये खूप छान प्रकारे शिजलेलं आहे ना. आता आम्ही अंड खातोय. हे बघा आपण अर्ध केलं याला, अर्ध याला देतोय. या अंड पण खायला या. एक नंबर शिजलेलं आहे, एक नंबर. हे बघा यांचे न खाणारे माणसांचे चेहरे बघा पोपटी. न करायचे हे बघा. तिकडे बघा कसे बसल्यात बघा. चुपचाप बसल्यात. मजबुरी झाली मजबुरी. पण काल यांनी आमचा असा आनंद घेतला ना चिकन खात, तुम्हाला काय सांगू. यांनी मस्त उकरंडी बनवली. कमीत कमी 4 किलोची उकरंडी बनवली होती यांनी. चिकनची भाजी बनवली होती यांनी. 1 किलो चिकन रस्स्याचं बनवलं होतं. म्हणजे काल यांनी खूप मजा घेतली. आज आम्ही मजा घेतो यांची. तुम्ही पण या मजा घ्यायला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.